हाय एव्हरीवन, आज मी कोलंबी फ्राय बनवते आहे. कोलंबी फ्राय बनवण्यासाठी कोलंबी सर्वप्रथम सालं काढून घ्यायची आहेत. त्याच्यामधला जो काळा धागा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. सगळी कोलंबी स्वच्छ झाल्यानंतर मी 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. धुतलेल्या कोलंबीमध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा कोकमाचं आगळ घालायचं आहे. कोलंबीमध्ये कोकमाचं आगळ घालायचं असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालणार आहे. कोकम, मीठ आणि हळद हे घालून कोलंबीला लावून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं ठेवू शकता. त्याच्यानंतर कोलंबीला लावण्यासाठी एक लाल वाटण बनवायचं आहे. लाल वाटण्यासाठी मी घेते 8 ते 10 सुक्या मिरच्या, 1 ते 1.5 चमचा धणे, 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या. ह्यांचं वाटण घेऊन कोलंबीला लावून ठेवायचं आहे मॅरिनेशनसाठी. हे दुसरं मॅरिनेशन असणार आहे. थोडा वेळ मॅरिनेट झाल्यानंतर कोलंबी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. फ्राय करण्यासाठी मी एक पीठ बनवून घेते. त्या पिठासाठी मी सगळ्यात पहिले घेणार आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. त्याच्यामध्ये मी थोडं कुरकुरीतपणा येण्यासाठी एक अर्धा चमचा रवा घेतलेला आहे, पाव चमचा हळद, थोडंसं मीठ आणि लाल तिखट. हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर आपण कोलंबी ह्याच्यामध्ये कोट करून फ्राय करणार आहोत. तर कोलंबी फ्राय करण्यासाठी आपण तवा ठेवायचा आहे एका साईडला. त्याच्यामध्ये तेल तापत ठेवून द्यायचं आहे. तापलेल्या तव्यावर आपण कोलंबी एक कोलंबी या मिश्रणामध्ये मिक्स करून कोट करून आपण तळायला ठेवणार आहोत. कोलंबी आपण डीप फ्राय नाही करत आहोत, आपण शॅलो फ्राय करायची आहे. तर शॅलो फ्राय केलेली कोलंबी दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, चांगली फ्राय करायची आहे. रवा घातल्यामुळे थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे चांगलं बाइंडिंग होतं. तर छान अशी आपली कुरकुरीत कोलंबी फ्राय तयार झालेली आहे. दोन्ही साईडने छान फ्राय झालेली आहे व्यवस्थित. बघू शकता ह्याच्यामध्ये आपला नॅचरल जो आहे लाल मिरची घातल्यामुळे कलर पण एकदम छान आलेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.